कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली। परिवीक्षाधीन उपाधीक्षक अरविंद रायबोले, सुनील पाटील, संजय हरुगले, ताहिर शेख यांचं पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना इचलकरंजीतील हॉटेल जलसा पॅलेस समोर एक चारचाकी वाहनांचा पोलिसांना संशय आला। पोलिसांनी गाडीची तपासणी केली, त्यावेळी गाडीमध्ये बेकायदेशीर मद्यसाठा सापडला। दिग्विजय पांढरपट्टे या पोलीस रेकॉर्डवरील मद्य तस्करानं हा मद्यसाठा आणल्याचं कबूल केलं। विविध कंपन्यांच्या मद्याच्या 1,39,000 रुपयांच्या 1,308 बाटल्या, मोबाईल आणि चारचाकी वाहन असा सुमारे 5.5 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। इचलकरंजी महापालिकेच्या नव्या प्रारूप विकास आराखड्यात प्रभाग क्रमांक 10 मध्ये चुकीचं आरक्षण टाकलं आहे। चुकीचं आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आयुक्त पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून माहिती घेतली। कष्टानं उभारलेलं घरकुल उद्ध्वस्त झाल्यास नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येईल, त्यामुळे चुकीचं आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी सतीश मुळीक, सुबोध कोळी, मोहन काळे, शाहबाज मुक्केरी, भास्कर भांदिगरे, दिलीप शिंदे, विनोद स्वामी उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट गावातील पाणी पुरवठा संस्थाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयासमोर निदर्शनं केली। मेघा इंजिनिअरिंग कंपनीमार्फत अब्दुल्लाट इथं सौर ऊर्जा प्रकल्प राबवला जाणार आहे। या योजनेसाठी जमीन हस्तांतरण योजना पूर्ण झाली आहे, पण ग्रामस्थांच्या शंकांचं निरसन झालेलं नाही। संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावसभेला उपस्थित राहून खुलासा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आदेश द्यावेत। मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेत सहभागी शेतकऱ्यांना दिवसात 10 तास वीज पुरवठा करावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी कॉम्रेड अप्पा पाटील, सुरेश शेडबाळे, विजय भोजे यांच्यासह पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। सुतार लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं पुस्तक प्रकाशन आणि गुणवंतांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाला डॉक्टर M.N. ठाणेकर, अभियंता शिवाजीराव सुतार, नारायण सुतार, मुकुंद सुतार, सिने अभिनेत्री शर्मिला वणकर, ॲडव्होकेट मनीषा सुतार यांची उपस्थिती होती। उद्योजक शिवाजीराव सुतार यांनी लिहिलेल्या तरुण पिढीचं समाजासाठी योगदान आणि कर्तव्य या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं। दरम्यान सुतार समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला अशोक सुतार, विजयराव लोहार, दीपक सुतार, ND सुतार, अरुण सुतार यांच्यासह सुतार लोहार बांधव उपस्थित होते। कोल्हापुरातील ॲस्टर आधारच्या वतीनं बालकल्याण संकुलात 3,70,000 रुपयांची तर याच रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी 1,30,000 रुपयांची व्यक्तिगत मदत केली। या दोन्ही रकमेचे स्वतंत्र धनादेश बालकल्याण संकुलचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। डॉक्टर उल्हास दामले, डॉक्टर अजय केनी, डॉक्टर दल्लोन फर्नांडिस, VB पाटील, रेश्मा माने यांची उपस्थिती होती। होळी निमित्तानं कोल्हापुरात शेणीदान चळवळीला चालना मिळाली। महापालिकेनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापुरातील विविध तालीम संस्था, सार्वजनिक मंडळ यांनी 2 दिवसात 1,78,000 शेणी स्मशानभूमीकडे जमा केल्यात। शिवाय यावर्षी कोल्हापुरातील काही मंडळांनी होळीमुळे डांबरी रस्ते खराब होऊ नयेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, त्यामुळे महापालिकेनं या सर्वांचे आभार मानले आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली आहे। आज दुपारी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी 4 पथकांमार्फत शहरातील विविध भागांसह गांधीनगरमधील 5,000 किलो प्लॅस्टिक जप्त केलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जप्तीची ही महापालिकेची पहिलीच कारवाई असेल। दुकानदार, रस्त्यावरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि इतर किरकोळ 78 विक्रेत्यांकडून सुमारे 5,000 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं। ही कारवाई मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्यासह विभागीय आरोग्य निरीक्षक मुकादम आणि कर्मचाऱ्यांनी केली।